नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात जय महाराष्ट्र. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी कल्याणमधून. कल्याणमध्ये टोळक्याचा धुडगूस पाहायला मिळालाय. टोळक्यानं पोलिसांना बेदम मारहाण केली आणि या मारहाणीत पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. मारहाण करणारे शिवसेनेचे समर्थक असल्याची माहिती आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय. बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. मारहाणीत पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाल्याचं कळतंय. तर मारहाण करणारे शिवसेनेचे समर्थक असल्याचा आरोप हा करण्यात आलेला आहे. कल्याणमध्ये टोळक्याकडून पोलिसांना मारहाण करण्यात आलेली आहे. पोलिसांना बेदम मारहाण करण्यात आलेली आहे, ज्यात काही पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचं कळतंय. अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांच्याकडून. किशोर, नेमकं प्रकरण काय आहे, का ही मारहाण झाली आहे? प्रणिता, दुर्गाडी चौकाजवळ एक प्रकार घडलेला आहे. ट्रॅफिक हवालदारला मारहाण झालेली आहे. तरुण जे आहेत, एक 4 तरुण एका कारने चालले होते आणि दुसरीकडून दुसरी कार होती. त्यामुळे त्यांनी दिशा जी आहे त्यांची बदली केली होती. कट मारल्याचा असा आरोप आहे एकमेकांविरुद्ध. त्याच्यावर वाहतूक अधिकाऱ्यांनी मज्जाव केला आणि त्यांनी अडवून फाईन मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस हा प्रकार घडलेला आहे. मात्र या तरुणांनी बेदम अशी मारहाण वाहतूक पोलिसालाच केलेली आहे. त्यामुळे कायद्याचा धाक राहिलाय की नाही असा प्रकार जो कल्याणमध्ये होतोय. त्यामुळे आता याच्यावर पोलिसांची कारवाई सुरू झालेली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत. किशोर, आरोप नेमके काय होत आहेत? कारण हे मारहाण करणारे शिवसेनेचे समर्थक होते अशी माहिती समोर येते आहे. सूत्रांकडून अशीच माहिती मिळते की हे जे कार्यकर्ते आहेत ते शिवसेना शिंदे गटाचे आहेत आणि त्यामुळे जर असे जर प्रकार होत असेल तर यांना नक्कीच पक्षाकडून सुद्धा तक्रार मिळाली पाहिजे. कारण की ज्या पद्धतीने अशा जर आळेरावी करून जर हे कायदा जर हातात घ्यायला बघत असतील तर हे चुकीचं आहे. प्रणिता जी, किशोर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर कल्याणमध्ये टोळक्यानं धुडगूस घातलेला आहे. टोळक्याकडून पोलिसांना मारहाण करण्यात आलेली आहे.